कल्याण डोंबिवली शहरात आज सकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्ते जलमय झाल्याचं दिसून आलं। कल्याण पूर्व परिसरातल्या पिसवली गावात तर 200-250 घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अनेक कुटुंबांच्या वस्तूंचं नुकसान झालं। या गावातल्या विकास कामांमुळे नाल्याचा प्रवाह बदलून ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। कल्याण पूर्वच्या खडे गोळवली परिसरातही पावसाचं पाणी घरात शिरल्यानं नागरिकांचे खूप हाल झाले। घरात पावसाचं पाणी शिरल्यानं या नागरिकांच्या सामानाचंही नुकसान झालं। डोंबिवली पूर्वच्या सागरली परिसरात पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं। डोंबिवलीत महापालिकेनं अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई केलेली नसल्यानं रस्त्यांना जणू नदीचं स्वरूप आलं होतं। कल्याण डोंबिवलीत यंदाच्या मोसमात झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसानं कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाले सफाईची पोलखोल झाली। कल्याण पूर्वच्या पिसवली गावातील श्री कॉलनी, ज्योतिर्लिंग कॉलनी, धनश्री कॉलनी या परिसरातला नाला चुकीच्या पद्धतीनं बांधल्यानं पाणी साचल्याचा आरोप तिथल्या नागरिकांनी केला। स्थानिक नागरिकांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना घेराव घालून जावही विचारला। त्यावेळी काम न करता आम्ही जाऊ का असा सवाल महापालिका कर्मचाऱ्यांनी केला। सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नागरिकांना जाऊ का असे म्हणून घटनास्थळावरून काढता पाय घेतला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।